शकत नाही. त्या संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा चांगला गायक होईल, चांगला वादक होईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. त्या संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा चांगला वक्ता होईल याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. पण त्या संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणार नाही, हा आम्हाला बघणारा प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो. आणि म्हणून जीवनात पैसा ही सगळं काही नसतं, जीवनात संस्कार फार महत्वाचे आहे. एखादा मातीचा गोळा असतो, त्या मातीच्या गोळ्यापासून कुंभार मडकं बनवतो, पण ते मडकं बनवताना जर त्या मडक्याला योग्य असा आकार देता आला नाही तर त्याला जबाबदार ते मडकं नसतं किंवा तो चिखलाचा गोळा नसतो, तर त्याला जबाबदार त्याला बनवणारा कुंभार असतो. ही गोष्ट विसरून चालणार नाही. एखादा मुलगा जर चुकीच्या वळणाला गेला, चुकीच्या मार्गाला गेला, तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो एकटा नसतो, तर त्याच्यावर संस्कार करणारे आई वडील देखील त्याला जबाबदार असतात. ही गोष्ट विसरून चालणार नाही. जोपर्यंत तुमचा चिखलाचा गोळा ओला आहे तोपर्यंत त्याच्यावर हवे तसे संस्कार करा, हवा तसा त्याला आकार द्या. ज्या दिवशी तुमचा चिखलाचा गोळा कोरडा होईल आणि तुम्ही त्याला आकार द्यायला जासाल त्या दिवशी त्याला तडे पडल्याशिवाय राहणार नाही. अजून सांगतो, जोपर्यंत वेळूची काठी ओली आहे तोपर्यंत तिला हवा तसा आकार देता येतो, पण ज्या दिवशी ती वेळूची काठी कडक होते, कोरडी होती आणि तुम्ही तिला आकार द्यायला जाशाल त्या दिवशी ती वेळूची काठी मोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती जमिनी घेतल्या, तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती गाड्या घेतल्या, तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती बंगले बांधले याला महत्व नाही, पण तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार कसे केला याला फार महत्व आहे. अनेक लोक आपण समाजात पाहतो, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी खूप काही कमवून ठेवलं, पण आई वडील गेल्यानंतर त्यांनी आई वडिलांच्या मागे काहीच ठेवलं नाही, शून्य करून टाकलं. तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल, पण तुम्ही जर त्या 10 एकर जमीन वाढवण्याच्या नादात मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर त्या 10 एकर जमिनीची ते मुलं 2 एकर केव्हा करतील याचा तुम्हाला तपास लागणार नाही. पण तुमचे जर मुलं संस्कारी असतील आणि तुम्ही जर तुमच्या मुलांवर संस्कार चांगले करत असाल तर तुमच्याकडे 2च एकर जमीन असू द्या, त्या 2 एकर जमिनीची ते मुलं 10 एकर कधी करतील याचाही ठाव ठिकाणा तिथे मला लागू देणार. एक कवी फार गोड लिहितो, तो